नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एका गावामध्ये एक 15 वर्षाचा मुलगा राहत होता. आता हा जो मुलगा जिथे राहत होता तिथे शेजारी त्याच्या काकीचं घर होतं. जेव्हा हा मुलगा शाळेतून घरी यायचा तेव्हा तो काकीच्या घरी जायचा आणि काकीच्या घरी गेल्यानंतर तो त्या ठिकाणी जेवायचा, TV बघायचा आणि आपल्या काकीसोबत गप्पा गोष्टी करायच्या. आता ज्या मुलाची काकी होती तिला काही मूलबाळ नव्हतं. ती घरी एकटीच राहायची आणि या महिलेचा जो पती होता हा बाहेरगावीच कामाला जायचा. हा जो पुतण्या काकीच्या घरात सतत येत असल्यामुळे काकीचा जीव हा पुतण्यात अडकला. जेव्हा त्या मुलाचे आईवडील कामाला जायचे तेव्हा ही काकी त्या मुलाला जवळ बोलवायची, त्याला मिठीत घ्यायची आणि त्याला वेगळाच स्पर्श करायची. काकीचे गोडगोड बोलणे, काकीचे हात लावणे हे त्या मुलाला खूप आवडू लागलं आणि तो पण त्या काकीच्या प्रेमात पडला. आणि त्यानंतर बघता बघता त्या दोघांचं प्रेम इतकं वाढलं की ही जी केस होती ही हाताबाहेर निघून गेली आणि या दोघांमध्ये असं धक्कादायक कृत्य घडलं. हे कृत्य ऐकून मित्रांनो तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. नेमकं त्या काकी आणि पुतण्यामध्ये काय घडलं, कुठे घडली ही घटना, तर पाहूया सविस्तर या व्हिडिओमधून. तर मित्रांनो त्याआधी मराठी क्राईम स्टोरी या आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळत राहील. आजची सत्य घटना आहे बीड जिल्ह्यातील. बीड जिल्ह्यामधला एक छोटंसं गाव आणि याच गावात एक 15 वर्षाचा मुलगा आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. या मुलाचे आईवडील हे खूप गरीब होते. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊन जे काही पैसे येत असायचे त्यातून कसं तरी आपलं घर चालवायचे. आता हा जो मुलगा जिथे राहत होता तेथेच शेजारी त्याच्या काकीचं घर होतं. ज्यावेळी हा मुलगा शाळेतून घरी यायचा तेव्हा तो सरळ आपल्या काकीच्या घरी जायचा. त्या ठिकाणी TV बघायचा, तेथे जेवण करायचा, सर्व गोष्टी तो आपल्या काकीच्या घरात करायचा. सांगण्याचं म्हणजे त्या मुलाचं काकीच्या घरात जाणे येणे सारखंच चालू असायचं. काकी असं झालं, काकी तसं झालं. काकीसोबत तो मुलगा खूप गप्पा गोष्टी करत होता. असा एकही दिवस आला नाही की तो काकीच्या घरी गेला नाही. जेव्हा हा मुलगा काकीच्या घरी जायचा तेव्हा तो आपल्या आईवडिलांना सांगायचा की मी काकीच्या घरी अभ्यासाला जात आहे. काकी मला चांगल्या प्रकारे अभ्यास शिकवत आहे. आता या मुलाच्या आईवडिलांनाही वाटले की त्याला काकी शिकवत आहे. काकी त्याची अभ्यासाची चांगली काळजी घेत आहे आणि त्यामुळे त्या आईवडिलांना देखील काकीविषयी खूप आपुलकी निर्माण झाली होती. ते पण तिच्याविषयी चांगले विचार करायला लागले. आता ही जी त्या मुलाची काकी होती हिच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली होती. मात्र अजूनही तिला मूलबाळ नव्हतं. ती घरी एकटीच राहत असायची आणि पती जो होता तो बाहेरगावला कामाला जायचा. काकीचा जो पती होता तो फक्त महिन्यातून 2दा एकदा घरी यायचा. काकीला वाटायचं आपला पती आपल्याजवळ असावं, प्रेम करावं, जवळ घ्यावं, आपल्यावर खूप जास्त प्रेम करावं. मात्र त्या महिलेचा पती हे सर्व गोष्टी करत नव्हता. पती फक्त मला जेवण दे, बिस्तरा टाक याच गोष्टी तो आपल्या पत्नीसोबत करत होता आणि याचमुळे त्याची पत्नी पूर्णपणे कंटाळून गेली होती. आता पती बाहेरगावी असल्यामुळे पत्नीला वाटायचं कुठल्या तरी पुरुषाच्या संपर्कात यावे, कारण तिला पतीचं प्रेम अजिबात मिळत नव्हतं. त्यामुळे तिला वाटत होते की कोणीतरी आपल्याला असावा जो आपल्यावर खूप जास्त प्रेम करेल. मात्र जर असं केलं तर कुटुंबात बदनामी होईल. या गोष्टीचा विचार करून त्या महिलेने असं वाईट पाऊल उचललं नाही. ती तशीच शांत राहिली. आता या महिलेच्या घरी फक्त पुतण्या येत जात होता आणि तिचा पुतण्या सतत येत जात असल्यामुळे त्या महिलेचे मन रमायचे, कारण तिला 10 वर्षापासून अजूनही मूलबाळ नव्हते. आता तो पुतण्या नेहमी काकीच्या घरी येत जात असायचा आणि आपल्या काकीसोबत गप्पा गोष्टी करायचा, तिला हसवायचा आणि त्यामुळे त्याची काकी त्याच्याकडे खूप आकर्षित झाली होती. दररोज तो मुलगा काकीच्या घरी येत असल्यामुळे काकीला त्याचा लळा लागला. एक दिवस पुतण्या घरी आला नाही तर काकी त्याला म्हणायची की काय झालं, माझ्यावर तू नाराज आहे का, माझ्यासोबत बोलायचं नाही का, अशी ती काकी आपल्या पुतण्याविषयी जवळीक दाखवायची. बघता बघता काही दिवस निघून गेले. आता त्या काकीला पुतण्याविषयी प्रेम निर्माण झालं होतं. ते प्रेम आईवडिलांसारखं नव्हतं, ते होतं एक विचित्र वासनेचं. जेव्हा त्या मुलाचे आईवडील हे शेतात काम करायला जायचे तेव्हा ही काकी त्या पुतण्याला हाक मारायची आणि त्याला घरात बोलवायची आणि त्याला घरात बोलवल्यानंतर त्याच्याशी ती गप्पा गोष्टी करायची. आता काकीचे धीटपणा दिवसेंदिवस वाढत गेली होती. आता ती पुतण्याला जवळ बोलावून त्याच्या नको त्या ठिकाणी हात लावायची, त्याला जवळ बोलवायची,
त्याला म्हणायची, मी तुला पसंत आहे का, तू मला खूप आवडतो, अशा प्रकारच्या गोष्टी करायची. आता त्या काकीचे असे गोड गोड बोलणे आणि तिची सुंदरता बघून पुतण्या देखील तिच्या प्रेमात पडला, तिच्या मोहात पडला. त्याला पण ती खूप आवडायला लागली. पण त्या पुतण्याला माहीत नव्हतं की काकी आणि पुतण्याचं नातं काय असतं. आता ही महिला, त्याची काकी, आपल्या पुतण्यामध्ये इतकी पागल झाली होती की तिने आता ठरवले की आपण पुतण्याला घेऊन पळून जावे. तिने पुतण्याला एक दिवस घरात बोलावलं आणि पुतण्याला म्हणाली, हे आपल्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते जर लोकांना आणि तुझ्या वडिलांना कळाले तर आपल्या दोघांचं प्रेम तुटेल आणि आपलं बोलणं देखील बंद होईल. आणि असं त्या पुतण्याच्या मनात त्या काकीने भरून दिलं. आणि त्यानंतर काकी पुतण्याने विचार केला की आपण हे गाव सोडून दुसरीकडे जावे आणि त्या ठिकाणी लग्न करून राहावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काकी आणि पुतण्या दोघेही बीड शहराच्या बसस्टँडवरती गेले आणि बसस्टँडवर गेल्यानंतर बसमध्ये बसले आणि दोघेही फरार झाले. कुठे गेले कोणालाच काही माहीत नव्हतं. त्यानंतर जेव्हा त्या मुलाच्या आईवडिलांना समजलं आपला मुलगा घरात नाही, त्यांनी काकीच्या घरी जाऊन बघितले, पण आपला मुलगा काकीकडे पण दिसत नाही आणि काकी देखील गायब आहे. तेव्हा ते आईवडील खूप घाबरले. त्याच्या आईवडिलांनी मुलाला संपूर्ण गावात शोधलं, त्याच्या काकीला देखील शोधलं, पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही. आता या आईवडिलांच्या मनात वाईट विचारांचं वादळ उठायला लागलं. त्यांना वाटायला लागलं की आपल्या मुलासोबत ही काकीने काही बरे वाईट केले की काय, कोणी त्यांना पळून नेले की काय. म्हणून त्या मुलाचे आईवडील बीड शहरामधल्या पोलीस स्टेशनला गेले आणि तेथे त्यांनी तक्रार दाखल केली की आमचा मुलगा आणि त्याची काकी या दोघांचे कोणीतरी अपहरण केले आहे, यांना कोणीतरी पळून नेले आहे, अशी तक्रार त्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांनी या प्रकरणाला खूप गांभीर्यानं घेतलं. त्यानंतर त्या मुलाचे आणि त्या काकीचे फोन नंबरचे कॉल रेकॉर्ड काढले, त्यांची लोकेशन ट्रॅक केली आणि त्यानंतर पोलिसांना समजलं की हे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहे आणि सारखं जागा बदलवत आहे. पोलिसांनी खूप प्रयत्न केल्यानंतर 10 दिवसानंतर शेवटी त्या दोघांचा शोध लागला आणि एका ठिकाणावरून त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलिसांनी दोघांची खोलवर चौकशी करायला सुरुवात केली. तपासणीमध्ये त्या मुलांचे वय फक्त 15 वर्षाचं होतं आणि काकीचे वय होते 30 वर्षाचे. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला नाबालिग असल्यामुळे सोडून दिलं. मात्र त्याच्या काकीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करणारच होते. आणि त्याच वेळी त्या मुलाचे आईवडील पोलिसांना म्हणाले की असं करू नका, आमची बदनामी होईल, आमची इज्जत जाईल. तुम्ही एक काम करा, या दोघांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमच्या प्रकारे या दोघांना हँडल करू. त्यानंतर आईवडिलांनी पोलिसांना खूप विनंती केल्यामुळे शेवटी पोलिसांनी त्या दोघांना त्या मुलाच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलं. घरी गेल्यानंतर त्याच्या काकीला आणि त्याच्या मुलाला चांगल्या प्रकारे समजून सांगितलं आणि हे प्रकरण तेथेच दाबले गेले. मात्र मित्रांनो, समाजात अशा प्रकारे महिला वासनेच्या पोटी नातेसंबंध देखील विसरून जात आहे. काकी पुतण्याचं नातं म्हणजे आई मुलाचं नातं असतं. क्षणिक सुखासाठी या महिलेने नात्याला कलंकित केलं आहे. या कलयुगात काय घडेल काही सांगता येत नाही. या कलयुगात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. सावध राहा, सतर्क राहा. या घटनेचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं नाही, तर हे समाजात घडतंय तेच आम्ही सांगत आहे. तर मित्रांनो, आजच्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.